पहा, a 2-digit number is to be formed from the digits 0, 1, 2, 3, 4. Repetition of the digit is allowed. म्हणजे इथं allow आहे repetition of digits. Find the probability that the number so formed is prime number, multiple of 4 and multiple of 11. आता काय म्हणले या ठिकाणी पहा की आपल्याला 2 digit नंबर दिले. a 2 digit number is formed from the digits कोणते कोणते 0, 1, 2, 3, 4. आणि या ठिकाणी काय म्हणले रिपिटेशन ऑफ डिजिट्स इज अलाउड. रिपिटेशन अलाउ केलेलं आहे. पण काय म्हणायचं बेटा, देअरफॉर सॅम्पल स्पेस घ्या. काय तयार होते बघा बरं का. आता लवकर लवकर पाहत चला. हां, 1, 1, 10, पुन्हा 20, 30, पुन्हा काय होतंय 40. ठीक आहे. पुन्हा काय करता येतं बघा, 1, 0, 1चं 1 रिपीट करता येतं. ठीक आहे. 12, परत काय होतं 1 आणि 3 13, 1 आणि 4 14. ओके. पुन्हा बघा इकडं 20 तर घेतला, 21, 22, 2 आणि 3 23, 2 आणि 4 24. परत बघा 3चं काय ते 33 रिपीट केलं, 30 आलेलं आहे. 31, 32, पुन्हा किती आला 34. 4चं 40 आलेलं आहे. 4 4 घ्या 44, 4 41, 42, 43. एकूण मोजूया आपण या ठिकाणी आता पहिल्यांदा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. एन ऑफ एस किती आलेला आहे 20 आलेला आहे. किती आला बेटा 20 आलेला आहे. मग आता काय म्हणले, लेट इव्हेंट ए काय धरला आपण, नंबर फॉर्म्ड इज हे काय त्या बघा, नंबर फॉर्म्ड इज महत्वाचा आहे प्राइम नंबर संख्या किती आहे. चला पहा, ए प्राइम नंबर बघा 10 प्राइम आहे नाही, 11 प्राइम आहे, 13 प्राइम आहे, 14 नाही, 23 प्राइम नंबर आहे, 33 प्राइम नंबर आहे, 31 प्राइम नंबर, 44 नाही, 41 यस 41 इज प्राइम नंबर, 42 नाही, 43 इज अ प्राइम नंबर. एन ऑफ ए बघा एकूण किती संख्या आल्या, 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7. परत एकदा पाहूया, 11 13 23 नाही की रे बेटा, सॉरी 11च्या पाड्यात येते ना. किती आला बेटा 6. एन ऑफ ए किती आला 6. आता काय येतं पी ऑफ ए इज इक्वल टू काय येतं बेटा, सर पी ऑफ ए इज इक्वल टू येतं एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. शाबाश. किती आहे एन ऑफ ए किती आहे 6 भागिले किती बेटा 20. किती येते 3/10. देअरफॉर पी ऑफ ए आलेला आहे 3/10. इथं काय लिहिता येतं सर, इथं असं लिहिता येतं आपल्याला की द नंबर फॉर्म्ड इज अ प्राइम नंबर, द प्रोबॅबिलिटी बघा बेटा, द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर फॉर्म्ड इज अ प्राइम नंबर इज 3/10. ओके. तुम्ही लिहा बरं का, इथं आपल्याला तेवढा म्हणजे इथं व्हिडिओ खूप लेंथी होईल म्हणून मी शॉर्टमध्ये लिहितो, तुम्ही नका लिहू तसं. इव्हेंट बी काय, द नंबर फॉर्म्ड इज मल्टिपल ऑफ 4. 4च्या पटीत आहे, मल्टिपल ऑफ 4 आहे. देअरफॉर बी 4च्या पटीत बघा कोण ह्याच्यात, 4 पंचन 20 आहे, 40 आहे, 3 चौक 12 आहे, 24 आहे, 7 चौक 28 येते का रे, हां 9 9 8 9 9 चौक 36, 16 4 1 4 8 1 8 8 2 16 8 3 24 8 चौक 32 आहे, 44 आहे,
42 अर्ध 21 21 अर्ध 7 1 7 7 2 14 नाही. त्याच्यानंतर पुढे बघा 44 आहे का? हो आहे. 12 20 40 32 44 किती झाले बघा? 3 आणि 3 6. देअरफॉर एन ऑफ बी किती आलं बेटा? सर एन ऑफ बी आले 6 आले. व्हेरी गुड. मग आता पी ऑफ बी काय येते? पी ऑफ बी बरोबर सर येते एन ऑफ बी भागिले एन ऑफ एस येतं. शाबाश. एन ऑफ बी किती आहे? 6. एन ऑफ एस किती आले आपलं सुरुवातीला बघितलं सर? इथं 20 आहे ना सर. व्हेरी गुड. कटवा काय येतं बेटा? 3 भागिले 10. प्रोबॅबिलिटी काय आली? पी ऑफ बी किती आलं सांगा सर? सेम आलं. काय आलं? 3/10 आलेलं आहे. 3/10 म्हणजे काय म्हणणार की त्या ठिकाणी म्हणणार द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर फॉर्मड इज मल्टिपल ऑफ 4 3/10. आता इव्हेंट सी घ्या बेटा. इव्हेंट सी लेट इव्हेंट सी काय असेल? प्रत्येक वेळेस लेट लिहा बरं का बेटा. इथं लेट लिहायचा. लेट इव्हेंट सी. द नंबर फॉर्मड इज मल्टिपल ऑफ 11. द नंबर फॉर्मड इज मल्टिपल ऑफ 11. 11च्या पटीत आहे. सी 11च्या पटीत कोणा हुडकायच्यात? 11 22 33 44. सांगा 11 22 33 44. एन ऑफ सी किती आला सर? एन ऑफ सी आलेला आहे 4. व्हेरी गुड. मग पी ऑफ सी इज इक्वल टू काय येते सर? पी ऑफ सी इज इक्वल टू एन ऑफ सी डिवायडेड बाय एन ऑफ एस येते. शाबाश. 4 भागिले किती आलं बेटा सर? 20 होतं. व्हेरी गुड. किती आलं? 1 डिवायडेड बाय 5. देअरफॉर पी ऑफ सी किती आलं सांग बरं का सर? 1 डिवायडेड बाय 5. ह्याला कसं लिहिणार? द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर फॉर्मड इज अ मल्टिपल ऑफ 11 इज 1/5. असं तुम्ही पूर्ण लिहायचं. शॉर्टकट लिहायचं नाही. तुम्हाला शॉर्टकट अलाउड नाही. आपल्याला व्हिडिओमध्ये कसं आहे लेंथी होतं म्हणून आपल्याला शॉर्टकटमध्ये करावं लागतं बेटा. ठीक आहे. व्यवस्थितरित्या ह्याला सॉल्व करा. न बघता सोडवा.